नमस्कार, मी डॉक्टर महाडिक. आरोग्य शिकूया, आनंदी राहूया. समजा दोन व्यक्ती आहेत. त्यापैकी पहिली व्यक्ती जी नेहमी वेळेवर झोपते आणि सकाळी लवकर उठते, दररोज थोडा व्यायाम करते, प्राणायाम आणि योगासने सुद्धा करते. या व्यक्तीचे जेवण नेहमी घरचे, ताजे आणि सकस असते. ही व्यक्ती आपल्या मानसिक ताणतणावाचं योग्य व्यवस्थितपणे नियमन करते. आणि दुसरी व्यक्ती नेहमीच उशिरा झोपते आणि उशिरा उठते किंवा झोपण्याच्या वेळा खूपच अनियमित आहेत. ही व्यक्ती दिवसभर बसून काम करते, परंतु व्यायाम करण्याचा मात्र कायम कंटाळा करते. या व्यक्तीला सतत बाहेरचे चटपटी पदार्थ खाल्ल्याशिवाय चैन पडत नाही. या व्यक्तीच्या जेवणाच्या वेळासुद्धा खूप उशिराच्या किंवा अनियमित आहेत आणि या व्यक्तीच्या पाठीमागे भरपूर ताणतणावसुद्धा आहेत. सध्या या दोन्ही व्यक्तींना आरोग्य संदर्भातील काहीच त्रास नाही, परंतु कालांतराने म्हणजे साधारणपणे 5-6 वर्षाने या दोन्ही व्यक्तीच्या आरोग्याची आपण तुलना करायला गेलो तर पहिला व्यक्ती ज्याची दिनचर्या सुयोग्य आहे, तो आपले स्वतःचे लाईफस्टाईल सांभाळण्याबद्दल कायम सजग असतो. असा तो पहिला व्यक्ती तब्येतीने एकदम ठणठणीत आहे, पूर्ण कार्यक्षम आहे, आयुष्य एकदम उत्साहाने आणि आनंदात चाललेले आहे. या व्यक्तीला कोणत्याही प्रकारची गोळ्या औषधे सुरू नाहीत. आणि त्याचवेळी दुसरा व्यक्ती ज्याची दिनचर्या एकदम अस्ताव्यस्त आहे, तो व्यक्ती मात्र पूर्ण मरगळलेला आहे, कार्यक्षमता पूर्ण संपलेली आहे. त्याच्या आयुष्यातील महत्त्वाचे काम म्हणजे वेगवेगळे रिपोर्ट घेऊन वेगवेगळ्या डॉक्टरांच्या भेटी घेणे. आयुष्यात उत्साह उल्हास राहिलेला नाही, फक्त दिवस ढकलणे सुरू आहे. आता या दोघांच्या परिस्थितीमध्ये नेमका फरक कुठे झाला तर त्या दोघांच्या लाईफस्टाईलमध्ये. म्हणूनच या व्हिडिओमध्ये समजून घेऊया लाईफस्टाईल आणि आरोग्य. आपल्या सर्वांसाठीच हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, पूर्ण समजेपर्यंत परत पहा. माझ्या लाईफ हेल्थ फूड बाय डॉक्टर महाडिक या चॅनेलवर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये परिपूर्ण आयुष्य, परिपूर्ण आरोग्य आणि परिपूर्ण आहार या संदर्भातील संपूर्ण सत्य आणि शास्त्रीय तसेच तुमच्या रोजच्या जीवनामध्ये उपयोगी पडणारी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेमध्ये फक्त इन्फॉर्मेशन दिली जात नाही, तर जवळ बसवून आरोग्य शिकवले जाते. म्हणून परिपूर्ण आरोग्य शिकण्यासाठी आणि आनंदी राहण्यासाठी लाईफ हेल्थ फूड बाय डॉक्टर महाडिक हा चॅनेल आत्ता लगेचच सबस्क्राईब करा. त्याबरोबर हा व्हिडिओ लाईक करा. या विषयासंदर्भातल्या काही शंका असतील तर कमेंटसुद्धा करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा. लाईफ हेल्थ बाय डॉक्टर महाडिक हा चॅनेल सबस्क्राईब करण्याचा तुम्ही घेतलेला हा निर्णय तुमच्या परिपूर्ण आरोग्यासाठीचा सर्वोत्तम निर्णय आहे, असे मी अगदी खात्रीपूर्वक सांगू शकतो. लाईफस्टाईल म्हणजे काय? फॅन्सी आणि भारीतली कपडे, मोठी गाडी, शहरी जीवनमान, आलिशान घर, सतत सोशल मीडियावर दिसणारे बाहेर फिरण्याचे फोटो, वेगवेगळ्या हॉटेलमधील जेवणाचे फोटो आणि वेगवेगळ्या समारंभाचे फोटो म्हणजे लाईफस्टाईल किंवा भारी लाईफस्टाईल अशीच व्याख्या सध्या समाजात रुजलेली दिसते. परंतु लाईफस्टाईलची ही व्याख्या अजिबात खरी नाही. तर लाईफस्टाईल म्हणजे आपण दररोज कसे जगतो, आपण किती वाजता झोपतो आणि सकाळी किती वाजता उठतो, नेहमी आपण काय खातो, किती प्रमाणात खातो, दररोज व्यायाम करतो का, आपण तणाव कसा हाताळतो, आपले विचार कसे आहेत, आपले पर्सनल रिलेशन्स कसे सांभाळतो, त्याचबरोबर आपण आपल्या आरोग्याची काळजी कशी घेतो, या सर्व गोष्टी मिळून आपली लाईफस्टाईल तयार होते. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर आपण दररोज करत असलेल्या छोट्या छोट्या सवयींची बेरीज म्हणजे आपली लाईफस्टाईल, म्हणजेच आपली जीवनशैली. लाईफस्टाईलचा आरोग्यावर होणारा प्रभाव.
लाईफस्टाईल आणि त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम प्रामुख्याने 2 प्रकारे घडत असतो. त्यामध्ये नंबर 1 बायोलॉजिकल क्लॉक म्हणजे शरीराचे घड्याळ न सांभाळल्यामुळे होणारा आरोग्यावरचा परिणाम आणि नंबर 2 चुकीची लाईफस्टाईलमुळे शरीरातील यंत्रणा बिघडून त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम. बायोलॉजिकल क्लॉक ज्याप्रमाणे सगळ्या विश्वाचे स्वतःचे असे घड्याळ असते, म्हणजे दिवस आणि रात्र, त्याचबरोबर पावसाळा, हिवाळा, उन्हाळा असे ऋतुचक्र असते, त्या वेळेनुसार ती गोष्ट घडत असते. त्याचप्रमाणे शरीराचे स्वतःचे सुद्धा एक घड्याळ असते, ज्याला बायोलॉजिकल क्लॉक असे म्हणतात. बायोलॉजिकल क्लॉक म्हणजे शरीराचे स्वतःचे घड्याळ. या बायोलॉजिकल क्लॉकनुसार रात्र झाली की झोप येते, सकाळ झाली की जाग येते, त्यानंतर सकाळच्या वेळी 12 वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भूक लागते, त्यावेळी जेवण जेवले तर ते योग्य पद्धतीने पचते आणि अंगीसुद्धा लागते. या उलट बायोलॉजिकल क्लॉक बिघडले म्हणजेच रात्र झाली आणि आपण झोप घेतली नाही तर लगेचच सकाळी संपूर्ण शरीरामध्ये जडपणा येतो, भूक लागत नाही, अशक्तपणा जाणवतो. लाईफस्टाईल आपले शरीर हे अत्यंत गुंतागुंतीचे परंतु त्याचबरोबर तेवढेच स्मार्ट आणि शक्य तेवढे ॲटोमॅटिक पद्धतीने चालणारे यंत्र आहे. त्याला योग्य अन्नरूपी इंधन, त्याला पुरेशी विश्रांती आणि नियमित हालचाल अगदी आवश्यकच असते. आपण जे अन्न खातो त्यापासून शरीररूपी यंत्राला एनर्जी मिळते. विश्रांती घेतल्यामुळे किंवा पुरेशी झोप घेतल्यामुळे शरीरातील सर्व पेशींची दुरुस्ती होते. योग्य व्यायामामुळे मसल स्ट्रॉंग होतात आणि मानसिक स्वास्थ्यामुळे सर्व हार्मोन्स संतुलित राहतात. म्हणजेच शरीरातील प्रत्येक अवयव आणि सर्व यंत्रणांना किंवा आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीचे काम आपल्या रोजच्या सवयीवरच अवलंबून असते आणि हीच शरीराची नैसर्गिक कार्यप्रणाली आहे. परंतु जेव्हा लाईफस्टाईल बिघडते तेव्हा शरीरातील या सर्व यंत्रणा हळूहळू बिघडू लागतात. उदाहरणार्थ, अवेळी जेवण आणि निकृष्ट अन्न खाल्ल्यामुळे पचनसंस्था बिघडतेच आणि त्याबरोबर मेटाबॉलिझम सुद्धा बिघडते. मेटाबॉलिझम बिघडल्यामुळे मधुमेह, हृदयरोग, लठ्ठपणा हे आजार मागे लागतात. अजिबात व्यायाम होत नसेल तर कालांतराने मसल आणि हाडांची शक्ती पूर्ण कमी होते, हाडे ठिसूळ होतात, शारीरिक कष्ट करण्याची कार्यक्षमता पूर्ण संपते. कायमच अपूर्ण झोप मिळाल्यामुळे शरीरातील सर्व हार्मोन्स बिघडतात, त्यामुळे शरीरातील सर्वच यंत्रणा बिघडून शरीर अनेक आजारांचे आश्रयस्थान बनते. सततच्या मानसिक ताणतणावामुळे स्ट्रेस हार्मोन वाढून शुगर त्याचबरोबर बीपीचा त्रास मागे लागतो. भयंकर वीकनेस आणि मानसिक स्वास्थ्य पूर्ण ढासळते. म्हणजेच कोणताही आजार अचानक तयार होत नाही तर तो आपली चुकीची लाईफस्टाईल म्हणजे शरीर आरोग्य संदर्भातील चुकीच्या सवयींच्या मजबूत पायावर हळूहळू उभा राहत असतो. ज्याप्रमाणे दररोज थोडी थोडी धूळ साठत राहिल्यामुळे घर अस्वच्छ होते, त्याचप्रमाणे रोजच्या थोड्या थोड्या चुकीच्या सवयीमुळे शरीराच्या आतमध्ये बिघाड साठत राहतो आणि आजार तयार होतो. म्हणजेच आपण दररोज नित्यनियमाने घराची स्वच्छता ठेवली तर घर कायमच स्वच्छ राहील. त्याचप्रमाणे आपली लाईफस्टाईल आरोग्यदायक सवयींची ठेवली तर अर्थातच शरीराचे आरोग्यसुद्धा उत्तमच राहील. म्हणजेच आपली लाईफस्टाईल हा आपला फक्त जगण्याचा भाग नसून आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव कसे काम करणार आहे हे ठरवणारा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. मूलभूत जीवनशैली, बेसिक हेल्दी लाईफस्टाईल. सुयोग्य लाईफस्टाईल समजून घेताना शरीराचे घड्याळ प्रामुख्याने 24 तासांचे आहे. त्यामध्ये दिवस आणि रात्र अशी मुख्य विभागणी आहे. त्यामुळे लाईफस्टाईल समजून घेताना जास्त कॉम्प्लिकेटेड न करता अगदी बेसिक व योग्य लाईफस्टाईल म्हणजे रात्रीचे जेवण वेळेवर म्हणजे किमान 9 वाजेपर्यंत जेवणे, झोपताना मन शांत करून 10 ते 10:30 वाजेपर्यंत झोपणे,
सकाळी साधारणपणे 6:30 वाजेपर्यंत उठणे, संडासला जाणे, दात घासणे, व्यायाम करणे किंवा योगासने करणे, अंघोळ करणे. सकाळचे जेवण किमान 12 वाजण्यापूर्वी जेवणे. दुपारी भूक लागली असेल तर अगदी आधारापुरतेच जेवणे. दिवसभर आपले जे काही काम आहे ते काम मनपूर्वक करणे आणि रात्री शक्य तेवढे लवकर जेवणे आणि शक्य तेवढे लवकर वेळेवर झोपणे. अशा प्रकारे अगदी मूलभूत लाईफस्टाईल सांभाळणे हे प्रत्येक व्यक्तीचे आरोग्यासाठी मूलभूत कर्तव्यच आहे असे म्हणाले तरी चालेल. हेल्दी लाईफस्टाईलचे मुख्य स्तंभ. ज्याप्रमाणे एखादे घर मजबूत राहण्यासाठी जसे अनेक मजबूत पिलर्सची गरज असते, त्याचप्रमाणे आरोग्यासाठी लाईफस्टाईल ही एकच गोष्टीवर अवलंबून नसते. म्हणजेच फक्त आपला आहार चांगला आहे किंवा फक्त व्यायाम केला म्हणजे संपूर्ण आरोग्य प्राप्त झाले असे घडणार नाही. त्याचप्रमाणे हेल्दी लाईफस्टाईलसुद्धा अनेक महत्त्वाच्या स्तंभावर उभी असते. त्यापैकी नंबर 1, हेल्दी लाईफस्टाईल आणि योग्य आहार. योग्य आहार आपल्या लाईफस्टाईलमध्ये सर्वात महत्त्वाचा आणि मूलभूत स्तंभ आहे. शरीरातील प्रत्येक पेशी, प्रत्येक अवयव आणि शरीरातील सर्व प्रक्रिया या आपण खाल्लेल्या अन्नावरच अवलंबून असतात. अन्नातून मिळालेली ऊर्जा, त्याबरोबर प्रोटीन्स, विटॅमिन, मिनरल्स अशी सर्व प्रकारची पोषक तत्वे योग्य प्रमाणात मिळाली तरच शरीर कार्यक्षम राहू शकते. आणि याउलट निकृष्ट आहार, फास्ट फूड, जंक फूड, शिळे पदार्थ, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ अशा चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे शरीरातील मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय प्रक्रिया बिघडते आणि हळूहळू आजार तयार व्हायला लागतात. त्यामुळे सकस आहार आणि वेळेवर जेवण हा हेल्दी लाईफस्टाईलमध्ये अगदी मूलभूत गोष्ट आहे. नंबर 2, नियमित व्यायाम आणि हेल्दी लाईफस्टाईल. मानवी शरीर हे हालचालीसाठी बनलेले आहे. शरीर जितके सक्रिय राहते तितके त्याचे कार्य अधिक चांगल्या प्रकारे चालते. चालणे, व्यायाम करणे, त्याचबरोबर घरकाम असो, शेतीतील काम असो किंवा आपल्या उद्योग व्यवसायामधील कोणतेही शारीरिक हालचाल करणारे काम असो किंवा कोणत्याही प्रकारची शारीरिक हालचाल शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. व्यायामामुळे स्नायू मजबूत राहतात. शरीरातील अतिरिक्त वाढलेली चरबी कमी होण्यास मदत होते. त्यामुळे हेल्दी लाईफस्टाईलमध्ये नित्य व्यायाम हा स्तंभसुद्धा महत्त्वाचा स्तंभ आहे. नंबर 3, पुरेशी आणि गुणवत्तापूर्ण झोप आणि हेल्दी लाईफस्टाईल. हेल्दी लाईफस्टाईलमधील तिसरा महत्त्वाचा स्तंभ म्हणजे झोप. झोप या गोष्टीचे शरीरातील कार्य समजून घेताना शरीरातील पेशींची दुरुस्ती करणे आणि नवीन पेशी तयार करणे, मेंदूला विश्रांती आणि मेंदूमधील सर्व विचारांची पुनर्मांडणी करणे, सर्व शरीरातील हार्मोनचा समतोल ठेवणे ही मुख्य कामे शरीर झोपल्यानंतरच पार पाडत असते. त्यामुळे वेळेवर आणि पुरेशी झोप हे परिपूर्ण आरोग्यासाठी लाईफस्टाईलमधील अत्यंत महत्त्वाचा स्तंभ आहे. नंबर 4, शांत मन आणि हेल्दी लाईफस्टाईल. हेल्दी लाईफस्टाईलचा विचार करताना आपला आहार, त्यानंतर व्यायाम आणि पुरेशी झोप हे 3 मूलभूत आणि महत्त्वाचे स्तंभ आहेतच, परंतु त्याचबरोबर चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले मानसिक स्वास्थ्य. मन शांत असेल, स्थिर असेल, ताणतणाव नसतील तर अर्थातच शरीरातील सर्व हार्मोन्स व्यवस्थित तयार होतात आणि शरीरातील सर्व प्रक्रिया लयबद्ध पद्धतीने चालतात, जेणेकरून शरीर निरोगी राहते. या उलट सतत स्ट्रेस आहे, मनामध्ये ओव्हर थिंकिंग म्हणजे अतिविचार चालू आहेत, मन निराश आहे, या सगळ्या गोष्टींचा डायरेक्ट परिणाम शरीरावरती होतो आणि केवळ मानसिक अस्वास्थ्यामुळे सुद्धा मधुमेह, लठ्ठपणा, पचनाच्या तक्रारी, हृदयरोग असे गंभीर आजार होऊ शकतात. म्हणून आपल्या लाईफस्टाईलमध्ये मन शांत, स्थिर आणि सकारात्मक ठेवण्यासाठी नित्यनेमाने
प्राणायाम, योगासने आणि ध्यान म्हणजे मेडिटेशन करणे ही गोष्ट सुद्धा अगदीच गरजेची झालेली आहे. लाईफस्टाईल डिसीज म्हणजे काय? सध्याच्या काळामध्ये आजार प्रामुख्याने 2 प्रकारे होतात. त्यापैकी नंबर 1 म्हणजे बॅक्टेरिया किंवा व्हायरस यांच्या इन्फेक्शनमुळे होणारे सर्दी, खोकला, ताप, कणकणी, जुलाब, उलट्या असे आजार. आणि नंबर 2 म्हणजे लाईफस्टाईल डिसीज म्हणजेच चुकीच्या जीवनशैलीजन्य आजार. म्हणजेच यामध्ये मधुमेह, लठ्ठपणा, हृदयरोग, फॅटी लिव्हर, पचनसंस्थेचे आजार, झोपेचे आजार आणि मानसिक आजार, स्त्रियांच्या मध्ये पाळीचे आजार आणि काही प्रकारचे कॅन्सरसुद्धा हे गंभीर आणि आयुष्यभर छळणारे सर्व आजार प्रामुख्याने लाईफस्टाईल डिसीज म्हणजेच चुकीच्या जीवनशैलीमुळे तयार होणारे आजार आहेत. गोल्डन व्हॅल्यू बाय डॉक्टर महाडिक. निरोगी, कार्यक्षम आणि आनंदी आरोग्यासाठी अत्यंत गरजेची असलेली हेल्दी लाईफस्टाईल सुरू करण्यासाठी 5 मूलभूत आणि प्रॅक्टिकल स्टेप्स. नंबर 1 वेळेवर झोप आणि पुरेशी झोप. नंबर 2 दररोज चालण्याचा व्यायाम. नंबर 3 वेळेवर जेवण आणि सकस आहार. नंबर 4 दररोज ध्यान म्हणजे मेडिटेशन. आणि नंबर 5 व्यसनमुक्त जीवन.